नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिजाऊ प्रबोधिनी पुणे यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। हा अर्थव्यवस्था लेक्चर सिरीज यामधलं हे पहिलं लेक्चर आहे जे तुमचं एक इंट्रोडक्शन किंवा माहितीपर लेक्चर असणार आहे। ओके, यामध्ये ही सिरीज आपली कंटिन्यू 30 लेक्चर पर्यंत चालणार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण काय करणार आहोत, प्रकाश टाकणार आहोत। यामध्ये जे जे विषय तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात, परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठले महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, कुठल्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट आहेत ज्याच्यावर विद्यार्थी नेहमी कन्फ्युज्ड असतात, कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, हे सगळं आपण त्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत। तो लेक्चर सिरीजला सुरू करूया त्याआधी सर्व विद्यार्थ्यांना विनंती की या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चलो लेट्स स्टार्ट। आपल्याला इकॉनॉमिक्सची आपण सुरुवात करतोय। इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आणि इकॉनॉमी अर्थव्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। काय मित्रांनो, इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र आणि इकॉनॉमी अर्थव्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पुढे मी यांना जरी एकाच किंवा याला सबस्टिट्यूट वापरलं तर कन्फ्यूज होऊ नका, फक्त वेगळं काय आहे ते तुम्हाला मी सांगतो। इकॉनॉमिक्स ही पूर्ण ब्रांच आहे, त्यातला इकॉनॉमी हा एक छोटासा पार्ट आहे। काय आहे, इकॉनॉमिक्स खूप मोठी ब्रांच आहे, त्यातला इकॉनॉमी हा एक छोटासा पार्ट आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे, इकॉनॉमिक्सचा नाही। बरोबर आहे। आता मग तुम्हाला प्रश्न असेल की सर मग अर्थशास्त्र एवढं मोठं का घेतलं आणि अर्थव्यवस्थेचाच अभ्यास आहे तर मग हा का नाही करायचा? तर ते आयोगाने डिसाईड केलेला सिलेबस आहे, त्यानुसार आपल्याला काम करावं लागतं। उद्या जर आयोगाने म्हटलं की नाही तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला तो करावा लागणार आहे। ओके, सो बेसिकली अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय बघतो, इथे मी एक छोटीशी इमेज टाकलेली आहे, त्यामध्ये ज्या ज्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवतो त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे पैसा, बरोबर आहे, डिमांड, रिसोर्सेस, स्कॅर्सिटी, अलोकेशन, बरोबर आहे, इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण ज्यामध्ये करतो त्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो। बरोबर आहे। आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अगोदर इकॉनॉमी समजण्यासाठी अगोदर आपल्याला इकॉनॉमिक्स समजायला हवं, म्हणून त्याच्या पुस्तकी व्याख्येपासून आपण सुरुवात करतो आहोत। ओके, अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? अर्थशास्त्रामध्ये बरोबर आहे सेवा आणि वस्तू, काय सेवा आणि वस्तू यांचं जे उत्पादन असतं त्याची जी निर्मिती प्रक्रिया आहे, तसेच त्याचं वितरण आणि त्याचा होणारा वापर। म्हणजे उदाहरणार्थ एखादी कंपनी एक मोबाईल बनवते, राईट, त्या मोबाईलची प्रोडक्शन प्रोसेस, निर्मिती प्रक्रिया, त्यामध्ये लोकांना रोजगार मिळतो, लोकांना पगार मिळतात। ओके, त्याच्यामध्ये मग एक चॅनल सिस्टीम तयार होते, मग होलसेलर असतात, डिस्ट्रीब्युटर असतात, हे सगळे काय आहेत, त्या प्रोडक्शन सिस्टीमचा भाग आहेत। त्यानंतर ते वितरण केलं जातं, बरोबर आहे, वितरण म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि तुम्ही जे शेवटी आहात त्याला आपण वापरकर्ता किंवा एंड युजर असं म्हणतो, बरोबर आहे, यांच्यामधील संबंध याला आपण इकॉनॉमिक्स असं म्हणत असतो। बरोबर आहे। इंग्रजीमध्ये अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्स म्हटलं जातं, ही बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण हा जो इकॉनॉमिक्स शब्द आहे हा आला कुठून, तर हा आला आहे आयकोनॉमिया या शब्दापासून। आयकोनॉमियाचा अर्थ काय होतो? गृह व्यवस्थापन। काय होतं? गृह म्हणजे घरातलं जे व्यवस्थापन आहे तो म्हणजे आयकोनॉमिया, आणि त्यातून हा इकॉनॉमिक्स हा शब्द तयार झालेला आहे। म्हणजे बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये जी सुरुवात होते ती तुमच्या घरापासून, तुमचा तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जग, या सगळ्या गोष्टी या अर्थव्यवस्थेशी काय आहे, निगडित आहे। या सगळ्या ठिकाणी अर्थव्यवस्था असते आणि आपल्यालाही त्याच दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे, राईट। तर यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, तर यामध्ये आपण बघू शकतो की अनेक पॉइंट्स आहेत। त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, विकास, डेव्हलपमेंट, पैसा आणि चलनवाढ म्हणजे काय, वित्तीय बाजार, ओके, या सगळ्यांना कंट्रोल करणारी, पैशांना कंट्रोल करणारी सर्वोच्च संस्था भारतातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नंतर पब्लिक जे आहेत, सार्वजनिक वित्त ज्याला आपण म्हणतो ते, हे सगळ्या पॉइंट्सचा अभ्यास आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये करायचा आहे। यामध्ये आणखी काही पॉइंट्स आपल्याला बघायला मिळतील, त्यामध्ये कर रचना, सहकार चळवळ, तसेच पायाभूत सुविधा, उद्योग, परकीय व्यापार, उदारीकरण, खाजगीकरण इत्यादी। आपण ह्या सगळ्या पॉइंट्सवर
एक एक व्हिडिओ सिरीज आपण पुढे बनवणार आहोत, त्यामुळे सगळे पॉइंट्स तुमचे कव्हर होतील, त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. ओके, नेक्स्ट कम टू द पॉइंट. इकॉनॉमिक्सचे प्रकार किती आहेत? ओके, इकॉनॉमिक्सला कशामध्ये डिवाइड केलं जातं ते आपण इथे बघणार आहोत. बघा मित्रांनो, लक्ष द्या इथे. ओके, इकॉनॉमिक्सला किंवा इकॉनॉमिक्सचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था व मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे बृहत अर्थव्यवस्था किंवा बृहत अर्थशास्त्र आपण म्हणू शकतो. ओके, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र. थोडंसं मराठी शब्दांकडे लक्ष ठेवा आणि सोबत इंग्लिश शब्द पण तुम्ही लक्षात असू द्या. आता मायक्रो अर्थशास्त्रामध्ये काय होतं की इंडिव्हिज्युअल ऍक्शन म्हणजे वैयक्तिक ज्या तुमच्या प्रक्रिया आहेत, क्रिया आहेत, ओके, त्याच्याशी संबंधित जे अर्थशास्त्र आहे त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय येतं की डिमांड, सप्लाय, बरोबर आहे, प्राइस. आता समजा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची जर डिमांड खूप जास्त वाढली तर तिची किंमत काय होते? वाढत असते, बरोबर आहे. आणि तिचा एक डिमांड आहे, तिचा सप्लाय पण खूप आहे, तर त्या वस्तूची किंमत वाढेल का? तर नाही, ती स्थिर असेल. मग हे कशाच्या आधारावर ठरवलं जातं? त्याचा जो अभ्यास केला जातो तो असतो मायक्रो इकॉनॉमिक्स. करेक्ट आहे. पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स तितक्या प्रमाणात शिकायला नाहीये. अगदी याचा 5 to 10% आपल्याला फक्त बघायचं आहे. आपला जो मॅक्झिमम फोकस असणार आहे तो कशावर असणार आहे मित्रांनो? मॅक्रो इकॉनॉमिक्सवर. कशावर असणार आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्सवर. ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे आपण इथे तुम्हाला मी एक इमेज थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स कशाला म्हटलं जातं? तर याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी या सर्व कॉन्सेप्ट घेतल्या जातात. नॅशनल इन्कम, ओके, पॉलिसीज काय आहे, टॅरिफ काय असतात, टॅक्सेस काय असतात, इन्व्हेस्टमेंट, अनएम्प्लॉयमेंट, ओके, असे सगळे जे महत्वाचे मोठे मुद्दे आहेत ज्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो, त्या सर्वांचा अभ्यास आपण कशात करत असतो? बृहत अर्थशास्त्रामध्ये करत असतो. कशात करत असतो मित्रांनो? बृहत अर्थशास्त्रामध्ये. तो यामध्ये याचा उपयोग काय होतो? बृहत अर्थशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे? तर आपल्याला जी धोरणं ठरवायची किंवा गव्हर्नमेंट जी धोरणं ठरवतो ते बृहत अर्थशास्त्राच्या बेसिसवर ठरवत असतो, मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या बेसिसवर ठरवत असतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे जो आपण सुरुवात करतो आहोत तो म्हणजे काय? अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्था किती प्रकारच्या असतात? ओके, अर्थव्यवस्था या 3 प्रकारच्या असतात. जनरली आपण त्याच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याचं डिव्हिजन केलेलं आहे, पण जनरली जे ऍक्सेप्टेड आहे त्याच्याबाबत आपण बोलूया. तर यातली पहिली अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था. आदेशात्मक किंवा तिला नियोजित अर्थव्यवस्था असेही आपण म्हणत असतो. याला इंग्लिशमध्ये आपण इंडिकेटिव्ह इकॉनॉमी आणि प्लॅन्ड इकॉनॉमी असं आपण याला म्हणत असतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं आपल्याला तर रशिया, चायना यांचं उदाहरण आपण देऊ शकतो. हे देश कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये येतात? तर हे आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये येतात. ओके, हे पूर्णपणे त्याच्यात येतात का? तर नाही. कुठलाही देश आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये पूर्णपणे एका प्रकारामध्ये डिवाइड करणं काय आहे? अवघड आहे. दुसरी आहे तुमचा दुसरा प्रकार आहे अर्थव्यवस्थेचा, तो म्हणजे बाजार अर्थव्यवस्था. बरोबर आहे. सो बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्यामध्ये वस्तूंची जी किंमत आहे, जे प्रॉडक्ट आहे ते गव्हर्नमेंटच्या सांगण्यानुसार नाही तर मार्केटमध्ये ज्या वस्तूची डिमांड आहे, जिची मागणी आहे त्यानुसार त्या वस्तू बनवल्या जातात आणि त्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार पण कोणाला असतो? बाजाराला असतो. त्याला आपण म्हणतो बाजार अर्थव्यवस्था. आणि तिसरं आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट प्लेयर दोघांचं को एक्झिस्टन्स एकाच ठिकाणी असतं. म्हणजे काय की किंमत जी आहे ती गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोघांच्या संमतीने ठरवली जाते. त्याला आपण म्हणत असतो मिक्स्ड इकॉनॉमी. सो याचं उदाहरण द्यायचं झालं तर इंडिया हे काय आहे? मिक्स्ड इकॉनॉमीचं उदाहरण आहे. तर मला मार्केट इकॉनॉमीचं उदाहरण काय सांगता येईल? मार्केट इकॉनॉमीचं उदाहरण आपल्याला USA, फ्रान्स, बरोबर आहे, या ज्या विकसित देशांच्या सत्ता आहेत त्या कुठे आता सध्या टिल्ट झालेल्या आहेत? बाजार अर्थव्यवस्थेकडे. तर मित्रांनो लक्षात आलं, अर्थव्यवस्थेचे आपण 3 प्रकार बघितले.
पहिले आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था, दुसरा आहे बाजार अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. ओके, यासोबत आपल्याला इकॉनॉमीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. ते महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते तुम्हाला बघता येईल. इथे मी 2-3 पॉइंट्स लिहिलेले आहेत. पहिला पॉइंट आहे विकास अवस्था, दुसरा पॉइंट आहे जनसांख्यिकी आणि तिसरा पॉइंट आहे क्षत्रिय रचना. विकास अवस्थेमध्ये इथे मी जगाचा नकाशा काढलाय आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळे देश दिसत आहेत. तर यामध्ये मित्रांनो जे देश संपूर्णपणे निळ्या रंगात दाखवण्यात आलेले आहेत, काय जे देश संपूर्णपणे निळ्या रंगात दाखवण्यात आलेले आहेत त्या आहे जगातील विकसित अर्थव्यवस्था. काय आहे? विकसित अर्थव्यवस्था. जे देश आकाशी रंगामध्ये दाखवण्यात आलेले आहेत ते आहेत इकॉनॉमी इन ट्रान्झिशन. म्हणजे काय? स्थित्यंतरातील अर्थव्यवस्था. स्थित्यंतर कुठून कुठे होतंय? विकसनशील देशांकडून विकसित देशाकडे किंवा विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे जे स्थित्यंतर होतंय त्यातले हे आकाशी रंगातले देश. आणि पुढे जाऊन आपल्याला दिसतंय जो ऑरेंज कलर आहे, भगव्या कलर मध्ये अनेक देश आपल्याला दिसत आहेत, ते आहेत लेस डेव्हलप किंवा त्याला आपण शब्द वापरला आहे विकसनशील अर्थव्यवस्था. ओके, याच्यामध्ये माझा प्रिय भारत देश पण आपल्याला इथे दिसतोय. ओके, तो कशामध्ये आहे? सध्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आणि इकडे आपण जर आफ्रिकेचा काही भाग बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हे लाल रंगामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर या सर्व ज्या आहेत त्या अविकसित अर्थव्यवस्था. काय आहेत? अविकसित अर्थव्यवस्था. म्हणजे काय? आपण थोडक्यामध्ये विकासाच्या 4 अवस्था इथे बघितल्या आहेत. एक आहे विकसित अर्थव्यवस्था, दुसरे आहे स्थित्यंतरातील अर्थव्यवस्था, बरोबर आहे, स्थित्यंतरातील अर्थव्यवस्था, तिसरी आहे विकसनशील अर्थव्यवस्था आणि चौथी आहे अविकसित अर्थव्यवस्था. त्यांच्या काय काय क्वालिटीज असतात, काय काय इश्यूज असतात, त्या कशा एकातून दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकतात हे आपण येणाऱ्या सिरीजमध्ये बघणार आहोत. ओके, त्यानंतर जनसांख्यिकी, पॉप्युलेशन डायनॅमिक्स आणि क्षेत्रीय रचना हे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले घटक म्हणजे काय आहेत? तुमचे डेमोग्राफिक डिव्हिडंड. बरोबर आहे. ज्या देशाकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, जसं भारत देश, भारताकडे काय आहे? डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. मग त्या देशाची अर्थव्यवस्था पण काय असते? मोठ्या प्रमाणामध्ये विकसित अर्थव्यवस्थेकडे तिचा प्रवास सुरू असतो. ओके, येणाऱ्या काळामध्ये आपण पण विकसित अर्थव्यवस्था बनणार आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. ऑलराईट, त्यानंतर आणखी काही मुद्दे आपण यामध्ये बघत असतो, जसं उत्पन्नाचे वाटप, दारिद्र्य, बेरोजगारी. ओके, याच्यावर आपण विशिष्ट चर्चा वेगळ्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक पॉइंटवर करणार आहोत, तर तुम्हाला ते लक्षात आलं असेल. ओके, धन्यवाद मित्रांनो.